हाय यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही आलो देवाच्या आळंदीला. तर आम्हाला काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे आलो. तुम्हाला त्या पुढच्या पार्टमध्ये दिसणारच आहे. तर आता आम्ही इथनं घेतले कुंकू आणि पेढे. दरवाजाच्या समोर आपल्याला ह्या दोन मूर्ती पाहायला भेटतात आणि या दरवाजाचं नाव आहे महाद्वार. दरवाजाच्या वरती आपल्याला गणपती बाप्पाचा फोटो पाहायला भेटतो आणि हे सोनेरी कलरचा दरवाजा बसवलेला आहे याला. दरवाजाची रचना बघू शकता तुम्ही, सगळं दगडी काम केलेलं आहे. खूप सुंदर दरवाजा बनवलेला आहे या ठिकाणी. माझ्यासोबत माझी बायको राजेश्री पण आलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती आपल्याला या भिंतीवरती छोट्या छोट्या मूर्ती पाहायला भेटतात. त्याचे काम कोरीव केलेले आहे. तर मंदिराला तर आपण उजी मारून जाणार आहे आणि मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आम्ही बाहेरचा परिसर तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. श्री तीर्थक्षेत्र आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधीस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला होता. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखी एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या ठिकाणी भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. तसेच मंदिरावरती आपल्याला छोटे छोटे कळस व सर्वात मोठा एक उंच कळस पाहायला भेटतो. दर्शन घेण्यासाठी साधारणतः 4 ते 5 तास आपल्याला या ठिकाणी लागतात. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. या ठिकाणी ह्या ज्या महिला भक्त दिसत आहेत, या ठिकाणी ज्ञानेश्वरी या ठिकाणी वाचतात. या ठिकाणावरूनच आपल्याला दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जावं लागतं. मंदिराच्या समोरच मुक्ताबाई मंदिर आपल्याला पाहायला भेटते. या मंदिराचे काम अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या समोरच या 2 छोट्या सिंहाच्या मूर्ती पाहायला भेटतात. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची सुबक अशी मूर्ती या ठिकाणी काचेच्या आतमध्ये लावलेली पाहायला भेटते. ज्या नागरिकांना व ज्या भाविकांना दर्शन घेता येत नाही, ते या ठिकाणी या मूर्तीचे दर्शन घेऊन घरी जातात. व वरती हा जो कळस दिसतोय त्याच्यावरती अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. या ठिकाणी आल्यावर मन अगदी प्रसन्न होते. या पिंपळाला विशेष असं महत्त्व प्राप्त होतं. जे नागरिक दर्शनासाठी या ठिकाणी येतात ते या पिंपळाचे दर्शन घेऊनच घरी जातात. व या मंदिराच्या आजूबाजूला पिण्याची पाण्याची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे म्हणजे 1218 साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला जातात. समोर तुम्हाला हे जे पिंपळाचे झाड दिसतंय, याला विशेष असं महत्त्व प्राप्त होतं. या झाडाला सुवर्ण पिंपळ असे म्हणतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्री यांनी या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यामुळे जे भाविक भक्त या ठिकाणी येतात ते या झाडाला प्रदक्षिणा घालूनच घरी जातात. तर मित्रांनो, आम्ही हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. पुढच्या वेळेस आम्ही मोठा ब्लॉग घेऊन येणार आहे. आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.